नमस्कार. इथं माझं नाव निकिता विशाल पिसे. इथं बसलेल्या माझ्या टीचर लोक आणि माझ्या मैत्रिणी यांना मी इथं बसलेल्या माझ्या मैत्रिणी आणि शिक्षक यांना वंदन करून माझ्या भाषणाला मी सुरुवात करते. माझ्या भाषणाचा विषय आहे बालपण आठवणीचं सोनं. बालपण म्हणजे काय? बालपण म्हणजे आपल्या लहानपणीच्या आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजेच आपलं बालपण. असंच माझं पण बालपण आहे, ते मी माझ्या आयुष्यामध्ये अमूल्य ठेवा म्हणून ठेवलं आहे. असं बालपण की ज्यामध्ये मी शाळेची ती पहिली घंटा, शाळेतील तो माझा बाग आणि त्या माझ्या मैत्रिणी आणि त्या बदला घंटे डबा खाणे आणि नजर चुकवून हळूच पळून जाणे, हे म्हणजे माझं बालपण. खेळ खेळणे, मैत्रिणींसोबत भांडणे, बागेत जाणे फिरायला आणि 2 रुपये कोणी दिलं तर सायकलची फिरी काढणे, यातच माझा वेळ घालून मी माझं बालपण आनंदून घ्यायचो. मित्र असो मैत्री सगळ्यांसोबत माझ्या गोष्टी शेअर करायच्या, त्यांना माझ्या वस्तू द्यायच्या, मी त्यांच्या घ्यायच्या. कोणत्याही गोष्टीला आपण सामोरे जायचं आणि एकमेकांशी शेअर करून त्या गोष्टी आपण पूर्णत्वाला न्यायचं, हेच म्हणजे माझं बालपण. बालपण असाच क्षण आहे, तो कधीच आपण विसरणार नाही. असा हा ठेवा आहे की आयुष्यामध्ये अनेक जडणघडण घडून जाते, पण बालपण कधी आपलं विसरत नाही. अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात की बालपणाला कधी पूर्णविरामच येणार नाही. म्हणूनच म्हणते बालपण कधी विसरू नये आणि माझं एवढं भाषण बोलून मी संपते.